आज माता रमाईंच्या जयंतीनिमित्त भीमनगर येथे माता रमाईची जयंती मोठ्या उत्सवात साजरी होत आहे। तसेच पूर्ण भारतभरामध्ये ही जयंती मोठ्या उत्सवात साजरी करत आहे। पण भीमनगरमध्ये ही साजरी होऊ नये यासाठी नेमका आजचा दिवस निवडला गेलाय आणि ती म्हणजे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। पण मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की गोरपडी गावातील पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते या वस्तीला आजच्या दिवशी तरी हात लागू देणार नाही आणि जर का हात लागला तर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असं मी सर्वांना आश्वासित करू इच्छितो। आमच्या दलित वस्त्यांमधून या फेब्रुवारी महिन्यामध्ये 10वी 12वीचे परीक्षा आता तोंडावरती असताना भविष्यातले अधिकारी होणारी मुलं इथं आज परीक्षा देणार असताना त्या मुलांच्या घरांवरती घाला घालण्याचा घाट या शिर्के बिल्डरने तसेच या पोलीस प्रशासनाने घातलेला आहे आणि त्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरी चळवळ म्हणून प्रथमतः जाहीर निषेध करतो। आजपासून जे काही आपण काल रात्रीपासून या ठिकाणी माता रमाईंची जयंती साजरी करतोय तीच साजरी होईल आणि ती जयंती कुठेही थांबणार नाही। कारवाई ही होतच राहील पण हा संघर्ष आपल्या 5वीला पुजलेला आहे आणि ह्या आज आपण असं आपण जे म्हणतो की जे होतं ते चांगल्यासाठी होतं। माता रमाईंच्या जयंतीच्या दिवशी आज आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि तो आपण पूर्ण संघर्ष करू आणि एकाही घराला हात लागणार नाही याची सर्वजण शाश्वती घेऊ आणि ही कारवाई कशी थोपवता येईल यासाठी आपण पुणे शहरातील सर्व नेते मंडळी तसेच सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे। भीमनगर मध्ये जे कोणी बिल्डिंग मधून बघत आहेत त्यांना सुद्धा आमची विनंती आहे की आम्ही जर शहरभरातून इथं उपस्थित राहत असू तर तुम्ही गेली 60-70 वर्ष एकत्र म्हणून राहिलेला आहात तरी सर्व नागरिकांनी आज रमाई जयंती निमित्त जी कारवाई होतीये ती थांबवण्यासाठी तरी वरच्या नागरिकांनी खाली उतरून या आपल्या बांधवांना या भगिनींना या लहान मुलांना वाचवायचा प्रयत्न करायचा आहे असं मी सर्वांना आवाहन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना माता रमाईच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। तसेच आपण घोषणा द्यायच्यात माझ्या मागं तो आवाज तिथं थांबलेल्या पोलिसांना कळलं पाहिजे की इथं सुद्धा 1000 लोक राहिलेली आहेत आणि त्या 1000 लोकांवरती आज सकाळी आपण बुलडोजर कसा चालवायचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा